नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे कोंबडी वडे. अगदी झटपट होतात आणि मस्त खमंग होतात. तर ते वडे कसे बनवायचे ते आता आपण प्रथम बघूया. त्यासाठी मी थोडंसं पीठ घेते. बाजारातूनही पीठ आणू शकता किंवा तुम्हाला जर बाजारी पीठ नको असेल तर तुम्ही घरातही बनवू शकता. तांदळाचं पीठ घ्यायचं 1 वाटी, त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी घालायचं आणि मसाले घालायचे. पण एवढी खटपट कोण करते म्हणून सगळे बहुतेक बाहेरनंच आणतात. तर हे बघा, मी आता 1 वाटी आणि 2 वाटी एवढंच पाणी घेतलेलं आहे. एवढंच वड्याचं हे घेतलेलं आहे पीठ. मी अगदी थोडेसे तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी पाणी गरम करते, मायक्रोवेव्ह मध्ये पाणी ठेवते आणि पाणी थोडंसं असं कोमट करून घ्यायचं. ह्याच्यात किंचितसं मीठ घालते, अगदी किंचित, 1 चिमूटभर, कारण आपल्या वडाच एवढूसा आहे. पाणी तापलंय का बघते. पाणी आपले मायक्रोवेव्ह मध्ये मी तापवून घेतलं. पाणी जाम गरम आहे म्हणून अगदी थोडं घालून मी चमच्यानेच त्याला ढवळते. थोडं थोडं पाणी घाला म्हणजे मग तुम्हाला प्रमाण कळेल. एकदम पातळ पण हे पीठ होता कामा नये किंवा एकदम घट्टही होता कामा नये. असं प्रमाणातच हे पीठ झालं पाहिजे, तरच ते वडे छान होतात. हे बघा, आणि जेवढं हाताने तुम्हाला करता येईल ना तेवढं तुम्ही असं हे छान करून घ्यायचं. जसं भाकरीचं कसं असतं तसं हे पीठ असतं. अगदी बोट बुडवून केलं तरी चालेल, म्हणजे पाणी जास्त पडणार नाही, किंवा चमच्याने 1 चमचा तुम्ही घालू शकता. पण ते पातळ होता कामा नये. पातळ झालं तर वडे बिघडण्याची शक्यता असते. आणि अगदी याला 10 मिनिटं तुम्ही अजून अर्धा चमचा घालते पाणी. आणि याला 10 मिनिटं जर तुम्ही असं झाकून ठेवायचं. दाखवते तुम्हाला. 5 मिनिटं ठेवलात तरी चालेल. बघा, असं हे छान पीठ आता आपलं मळलं गेलं आहे. एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. असं पीठ आपण मळून घ्यायचं. आणि तुम्हाला कितपत गोळे हवे आहेत, वडे कसे कुठच्या साईजचे करायचे ते तुम्ही असे करून घ्यायचं. हे बघा, जास्त मोठेही नाही करायचं आणि जास्त छोटेही नाही करायचे. आपल्या कढईच्या आकाराप्रमाणे, कढईत तुम्ही एका वेळेस किती घालणार आहात त्याप्रमाणे हे असं करून घ्यायचं. हे बघा, हे 3 पीठ मी आता असे करून घेतले आणि आता मी ह्याला झाकून ठेवते. हे बघा, ह्याच्यावर असं मी 10 मिनिटं झाकून ठेवलं.
मस्त स्वच्छ हात धुवून आले मी. आणि आता आपल्याला काय करायचंय, एका साईडला तेल तापत ठेवायचंय. तेल छानपैकी गरम झालं पाहिजे म्हणून इथे तेल तापत ठेवले. नंतर तुम्ही अशी एखादी जाडसर पिशवी घेऊ शकता किंवा बटर पेपर घेऊ शकता. काही तुम्हाला जे हवं असेल ना ते घ्या. मी जरा बटर पेपर घेते, म्हणजे मग तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे, ती दाखवते. हे बघा, जर तुम्ही असा बटर पेपर घेतला, म्हणजे लाईट का नाही दिसत आहे, व्हिडिओ दिसत नाहीये, आय एम सो सॉरी. लाईट का नाही दिसत आहे काय कळत नाही, थोडा लाईट झाला होता. हे बघा, हा वडा आहे ना, असा असा तुम्ही या हाताने थापू शकता. असा मस्त अगदी भाकरीसारखा, पण भाकरी एवढा जाड नाही आणि चपाती एवढा पातळही नाही, असा हा वडा थापायचा. हा बघा, छान त्याला गोल आकार द्या. तुम्हाला मोठे हवे तर मोठे थापू शकता. आणि हे बघा, हा असा काढून ही जी खालची बाजू आहे ना, तीच आपल्याला तेलात सोडायची आहे. आणि ती होईपर्यंत आपण इथे दुसरा परत घेत आहोत थापून. आणि वडा टाकला ना की वड्यावर असं तेल सोडायचं, तो मस्त फुलला जातो वडा. आणि 1-2 मिनिटांनी तो फुलला की तुम्ही त्याला वरतून एका साईडने लाल झाला की दुसऱ्या साईडने त्याला लाल करायचा. वड्यावर असं तेल सोडत राहायचं. एकदम मस्त वडा असा टम्म फुगलेला आहे. आता मात्र गॅस बारीक करा आणि दुसऱ्या बाजूने त्याला चांगला शिजवून घ्या. आणि तोपर्यंत तुम्ही ही बाजू, हा वडा असा छानपैकी थापून घेऊ शकता. बघा, आणि आता हा बघा, हा मस्त आपला वडा इथे रेडी झालेला आहे. आता 2च दाखवायचे आहेत म्हणून झारा घेतलेला नाहीये, तुम्ही झारा घ्या. झारा घ्यावायलाच लागेल असं मला वाटतं. हा बघा, कसा मस्त लाली लाल वडा आपला झालेला आहे. आता मी दुसरा टाकताना गॅस मोठा करत आहे आणि दुसरा वडा असा टाकत आहे. आणि तिसरा वडा आपण थापून घेत आहोत. थोडा थापून घेतला की ह्याच्यावर आपण तेल सोडत आहोत. असं वड्यावर तेल सोडायचं आणि मग तो वडा छान फुगतो. मस्त टम्म फुगलेला आहे एकदम. आणि आता हा टम्म फुगला ना वडा की आता काय करायचं, त्याला उलटा करायचा. एका बाजूने थोडा लालसर झाला पाहिजे, तेल मात्र सोडत राहायचं. आणि आता हा एका बाजूने लालसर झालेला आहे.
आता त्याला गॅस बारीक करून उलटा करत आहे आणि आता दुसऱ्या बाजूने भाजेपर्यंत त्याला आपण या बाजूने हा वडा आता आपण टाकत आहोत. आणि हा बघा आता ह्याला मी काढून दाखवत आहे. हा बघा किती छान टम्म फुगला आहे आपला वडा. आणि आता मी हा तिसरा वडा देखील टाकत आहे. गॅस मात्र मोठा करायचा, म्हणजे हे वडे तळताना तुम्ही लक्षात ठेवायचं गॅसचं प्रमाण आणि वड्याच्या पिठाचं प्रमाण, हे सगळं लक्षात ठेवलात तर तुमचे वडे सुद्धा असे मस्त टम्म फुगतील. हे बघा कसा मस्त असा टम्म फुगलेला आहे. आता काढल्यावर तुम्हाला दाखवते. काही लोक अजून लाल करतात, पण मला जास्त लाल आवडत नाही, म्हणून मी साधारण येलोइश ठेवलेले आहे, म्हणजे साधारण आंब्याचा कलर येतो त्याला. वडा पूर्ण फुगला ना म्हणजे तो झाला असं समजायचं, म्हणजे तो कच्चा नाही आहे, आपण समजू शकतो. हा बघा मस्त आता टम्म फुगलेला आहे वडा. आता मी त्याला उलटा करत आहे. आणि हा पेपर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता नंतर पीठ भिजवायला. आणि आता हा मी वडा काढत आहे. झालेला आहे. गॅस बंद करते. माझा कॅमेरा जरा खराब झालाय का काय माहित नाही. हे बघा आपले कसे मस्त वडे आता इथे रेडी झालेले आहेत. जरा बघते.